बहु हिंडता सौख्य होणार नाही, सिणावे परी ना तुडे हित काही. विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. हे म्हणा, सैरावैरा भटकण्याने कधी सुख मिळणार नाही. प्रपंचाचे मागे लागून भटकण्यात व्यर्थ दमशील, कल्याण काही होणार नाही. विचार कर, आपली आपणच समजूत करून घे आणि तू प्रभू रामाच्या जवळ कायमचा राहा. बहुता परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. हे म्हणा, तुला पुष्कळ प्रकारे सांगून झाले. आता एकच लक्षात ठेव, प्रभू रामाला वश करून घे. दीनानाथ हे त्याचे ब्रीद सर्वत्र प्रसिद्ध आहे, तेव्हा त्याच्याजवळ तू कायमचा राहा. मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले ही ततुआ करावे. रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निजध्यास राहो. हे माझ्या सज्जन मना, एकाच गोष्टीची खूणगाठ जीवाशी बांधून ठेव. जीवनामध्ये तू आपले कल्याण साधून घे. त्यासाठी प्रभू रामा वाचून इतर काहीही बोलण्याचे सोडून दे व मनामध्ये सतत रामाचे अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न कर. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी आरण्य सेवीत जावे. हे म्हणा, व्यावहारिक जगात फारसे बोलू नये, गप्प बसावे. बोलायचे असेल तर मुखाने प्रभू रामाचे गुणगान करावे. जेथे राम नाही, रामाची भक्ती नाही, ते घर सोडून देऊन सुखासाठी अरण्यात जावे. जयाचे निसंगे समाधान भंगे, अहमता अकस्मात येऊन लागे. तये संगतीची जनी कोण गोडी, जये संगतीने मती राम सोडी. ज्या संगतीमुळे मनाला समाधान मिळत नाही, जिच्यामुळे अहंकार व देहबुद्धी वाढते, ज्या संगतीमुळे मनुष्याची बुद्धी भगवंतापासून दूर जाते, अशा संगतीमध्ये गोडी कसली. मना जे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तू आहानी केली. रघुनायका वीण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. हे म्हणा, भगवंताच्या विस्मरणात जो काळ जातो तो आयुष्यामध्ये वाया जातो. भगवंताचे स्मरण न केल्यामुळे आपणच आपले नुकसान करून घेतो. भगवंताच्या भक्तीशिवाय हा प्रपंच म्हणजे व्यर्थ श्रम होय. जो तत्पर असतो तो प्रपंचामध्ये राहूनही आपले लक्ष भगवंताकडे लावतो. मनी लोचनी श्री हरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊन राहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ज्याला मनामध्ये भगवंताचे रूप दिसते आणि डोळ्यांनी पाहताना सर्वत्र ईश्वरच दिसू लागतो, असा जाणता भक्त होऊन तू राहा. जो देवाच्या गुणांवर प्रेम करतो व साधन चालू ठेवतो, तो भगवंताचा भक्त जगामध्ये धन्य होय. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जो भगवंताच्या कार्यासाठी देह झिजवतो, जो मुखाने नित्य रामनाम घेतो आणि जो आपले कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडतो, तो भक्त धन्य होय. सदा बोलण्या सारिखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जो जसा बोलतो तसाच जो वागतो, जो अनेक देवांच्या मध्ये एकच भगवंत व्यापलेला आहे असे पाहतो, जो सगुण रूपाची भक्ती करतो परंतु ज्याच्या मनात भगवंताच्या खऱ्या रूपाबद्दलचा भ्रम नसतो, तो देवाचा भक्त जगामध्ये धन्य होय. नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. विकार निर्माण करणारी कामवासना ज्याच्या मनात नसते, जो विरक्त असतो, तपस्वी असतो व ब्रह्मचर्याचे पालन करणारा असतो, ज्याच्या मनात तमोगुणाचा लेशही नसतो, तो देवांचा भक्त या जगामध्ये धन्य होय. मध्ये मच्छरे सांडिली स्वार्थ बुद्धी, प्रपंचिक नाही जयाते उपाधी. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ज्याने अहंकार, मत्सर व स्वार्थाचा त्याग केला आहे,
ज्याला प्रपंचाचे पाश नाहीत, जो नेहमी नम्रतेने व मधुर वाणीने बोलतो, तो देवाचा भक्त या जगामध्ये धन्य होय. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, न लिंपे कदा दंभवादे विवादे, करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जो आपला वेळ परमेश्वराच्या चिंतनामध्ये घालवितो, फसव्या वादविवादात जो पडत नाही, परमात्म तत्वाबद्दल चर्चा करताना ज्याला आनंद होतो, तो भक्त या जगी धन्य होय. सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जो निष्कपट वागण्यामुळे जगात प्रिय होतो, जो नेहमी विवेकाने वागतो, खरे बोलणारा असतो व जो कधी खोटे व विसंगत बोलत नाही, तो देवाचा भक्त या जगी धन्य होय. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी, चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जो माणूस तरुणपणी एकांतवासात राहून साधना करतो, तो परमेश्वराबद्दलच्या कल्पनेच्या गोंधळात पडत नाही आणि ज्याची श्रद्धा दृढ असते, असा भक्त धन्य होय. नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ज्याच्या दुष्टवासना आणि भोगवासना नाहीशा झाल्या आहेत आणि ईश्वराला प्रेमपाशाने बद्ध करण्याची तळमळ ज्याला आहे, त्याचा भक्तिभाव पाहून स्वतः भगवंत हा सुद्धा त्याचा ऋणी होऊन जातो, असा भक्त धन्य होय. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ज्याचे हृदय मायाळू आहे, जो अनाथांवर व गरिबांवर दया करतो, जो प्रेमळ आहे, जो कृपाळू आहे आणि जो सेवकांचा सांभाळ करतो, त्याच्या मनात दुसऱ्याबद्दल राग मुळीच नसतो, असा भक्त धन्य होय. जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. मनुष्याला जर जीवनाचे सार्थक व्हावे असे वाटत असेल, तर रामनाम घ्यावे, धर्मे कर्मे करावीत, परमेश्वराची भक्ती करावी, नित्य नियमाने उपासना करावी, परमेश्वराबद्दल आसक्ती बाळगावी व प्रपंचाबद्दल अनासक्ती ठेवावी, म्हणजे मन मोकळे होऊन सुखी बनते. नको वासना विषयी वृत्तीरूपे, पदार्थी जडे कामना पूर्व पापे, सदा राम निष्काम चिंतित जावा, मना कल्पना लेश तोही नसावा. हे मना, लौकिक गोष्टींबद्दल वासना बाळगल्यास ती वृत्ती बनून जाते. पूर्वजन्मातील पापांमुळे वैषयिक पदार्थांबद्दल इच्छा होते. म्हणून नेहमी भगवंताचे चिंतन निष्काम भावनेने करावे. कल्पनेच्या राज्यात मनास भटकू देऊ नये. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नवे रे नवे सर्वतः राम भेटी, मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही त्रयाला. हे मना, वर्षानुवर्षे केवळ कल्पना केल्यामुळे कधी भगवंताची भेट घडत नाही. ज्याच्या मनात रामाची इच्छा नाही, त्याच्या मनात रामाबद्दल आदरयुक्त प्रेम उत्पन्न होणार नाही. मना राम कल्पतरू कामधेनू, निधी सार चिंतामणी काय वानू, जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता, तया साम्यता कायसी कोण आता. हे मना, भगवंताचे वर्णन मी कसे करू? त्याला कल्पतरू म्हणू की कामधेनू म्हणू? त्याला चिंतामणी म्हणू की कुबेराचे भांडार म्हणू की सार सर्वस्व म्हणू? ज्याच्या सत्तेमुळे विश्वाचे व्यवहार घडतात, त्याची तुलना कशाने होऊ शकेल?